स्टार्ट करायचं. स्टार्ट करायचं. येस मॅम. सर्वच आठवतंय का? रेकॉर्डिंग स्लॅश बिन कशासाठी यूज करतात? हा करू. स्लॅश बिन कशासाठी यूज करतात? बायनरी फाईल. थांबा मॅम एक मिनिट नोट. म्हणजे एक मिनिट. बायनरी फाईल म्हणजेच काय? आधी पहिले सगळ्यात पहिले हे फॉरवर्ड स्लॅश काय म्हणतात त्याला? हे जे फॉरवर्ड स्लॅश आहे ह्याला काय म्हणतात? रूट. आणि ते कशासाठी वापरतात? कशासाठी वापरतात? प्रत्येक फाईल आणि प्रत्येक डिरेक्टरी कुठे स्टोअर होते तुमची? अंडर रूट. त्यामुळे आपल्याला हे प्रत्येक ठिकाणी फॉरवर्ड स्लॅश वापरायला लागतं. इट इज अ होम डिरेक्टरी बेसिकली. मग स्लॅश बिन मध्ये काय येतात? इट इज बायनरी फाईल्स. कशासाठी लागतात ते? The files which can be used by all users, which are all executable files, ते स्लॅश बिनच्या अंडर येतात. त्याच्यानंतर स्लॅश बूट कशासाठी लागतं? It consists of all the booting files which are required when the system starts. स्लॅश dev कशासाठी लागतं? स्लॅश dev आणि स्लॅश devices मधला डिफरन्स काय आहे? दामिनी होती त्या दिवशी सुफियान होता, जियाद होता. स्लॅश dev आणि स्लॅश devices कशासाठी लागतं? आवाज नाही येत दामिनी तुझा. टाईप कर हवा असेल तर चॅट विंडो मध्ये. सीमा तुझा डे 1 वाटतं आज. सांगतोय का कोण? दामिनी. हा मॅम. स्लॅश dev आणि स्लॅश devices मधला डिफरन्स काय आहे? डिवाइस फाईल मॅडम आणि त्याच्यामध्ये पार्टिशन असतं. कशाच्या अंडर? स्लॅश devच्या अंडर काय येतं? पार्टिशन एक्सटर्नल डिवाइस म्हणजे पीडी यूएसबी. हा. आणि स्लॅश devices अंडर ऑल द एक्सटर्नल पेरिफेरल्स येतात. त्याच्यानंतर स्लॅश etc मध्ये काय येतात सगळे तुमचे? कॉन्फिगरेशन फाइल्स. द कॉन्फिगरेशन फाइल्स which are mainly related for your पासवर्डशी रिलेटेड जे काही असतं. मग तो युजरचा पासवर्ड असू देत, ग्रुपचा असू देत, कुठल्या क्रिप्टोग्राफी मध्ये, एन्क्रिप्टेड फॉर्म मध्ये असू देत, ते सगळे पासवर्ड डिटेल्स तुम्हाला स्लॅश etc मध्ये मिळतात. त्याच्यानंतर स्लॅश होम येतं. दिस इज बेसिकली युजर्स होम डिरेक्टरी. त्यानंतर स्लॅश लिब मध्ये काय येतं? सगळ्या लायब्ररीज येतात. स्लॅश मीडिया मध्ये काय येतं? एक्सटर्नल पेरिफेरल्सचे माउंट पॉइंट जे असतात ते येतात. आणि स्लॅश mnt मध्ये काय येतं? टेम्पररी जे आपण माउंटिंग करतो फाईल सिस्टीम मध्ये ते येतं. स्लॅश opt म्हणजे काय? इथपासून चालू करायचं आहे ना आता आपल्याला. हो. Slash opt stands for optional application software, or you can say optional add-on application. This is basically a package. This is a package of application softwares. It contains the add-on application. That means the additional applications which are already not there in our system, जे आपल्याला एक्स्ट्रा मध्ये लागतात किंवा जे आपण एक्सटर्नली डाउनलोड करतो,
those all applications come under /opt. ओके, त्याच्यानंतर आहे /bin. आता /bin मध्ये आपण काय पाहिलं, ऑल बायनरी फाइल्स असतात. Those are all executable and used by all the users. In similar way, /sbin मध्ये it is system binary. म्हणजे सिस्टम डिफाईन जेवढ्या फाइल्स आहेत त्या सगळ्या sbin मध्ये येतात. नाउ दिस sbin आणि bin मधला फरक काय आहे, तर bin इज ऍक्सेसिबल टू ऑल, सगळ्या युजर्सना वापरता येतं. पण sbin हे काय आहे, हे फक्त ऍडमिनला जे काही राईट्स असतात त्यानेच sbin मध्ये एंट्री करू शकतात, मॉडिफिकेशन्स करू शकतात. ठीक आहे, जे काही सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटरची कामं असतात. ठीक आहे, नाउ यू नो द डिफरन्स बिटवीन अ नॉर्मल युजर आणि सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटर. माहिती आहे ही डिफरन्स, नॉर्मल युजर आणि सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटर मधला किंवा एखाद्या ऍडमिन मधला आणि नॉर्मल युजर मधला डिफरन्स माहिती आहे? हो का नाही? मोहित, सुफियान, शिवम, जियाद, माहितीये का डिफरन्स? काय डिफरन्स आहे एखाद्या ऍडमिन मधला आणि नॉर्मल युजर मध्ये? प्रथमेश, राइट्स असतात ना, की ऍडमिनला सर्व परमिशन असते, काय ते चेंजेस करू शकतो तो. बरोबर, आणि नॉर्मल युजरला जे काय आपण एखादी परमिशन देऊ ती लिमिटेड असतात. राईट, यू कॅन टेक एन एक्झाम्पल ऑफ युअर व्हॉट्सअप. आपण एखादा ग्रुप क्रिएट करतो, वन पर्सन इज ऍडमिन किंवा देर आर मल्टिपल ऍडमिन्स इन द ग्रुप. जे ऍक्सेस ज्या परमिशन्स ऍडमिनला असतात त्या नॉर्मल युजर जे ऍड झाले त्यांना असतात का? यू कॅन व्ह्यू द कंटेंट्स, यू कॅन पुट द कंटेंट्स इन इट. पण ऍडमिनला काय राईट असतात, एखादा युजरला ठेवायचं नाही ठेवायचं, एखादा डेटा ठेवायचा नाही ठेवायचा, कोणी ऍक्सेस करायचं, हे सगळे राईट्स ऍडमिन डिसाइड करतं. इन द सिमिलर वे /bin आणि /sbin, तर /bin इट इज युजर फ्लेक्झिबल, जे काही युजर ऍक्सेसिबल आहे ते सगळ्या फाइल्स ह्याच्यामध्ये असतात, ओपन टू ऑल. आणि sbin मध्ये ओनली सिस्टम बायनरी असतात, म्हणजे ज्या काही फाइल्स ऑपरेटेड बाय युअर सिस्टम ऍडमिन तेवढ्याच फाइल्स /sbin मध्ये येतात. ओके, डिफरन्स समजलाय? क्लिअर आहे? नेक्स्ट काय डाऊट आहे? Okay, next is /srv. Now this srv stands for service. Okay, हे सर्व्हिस म्हणजे काय? आता जेव्हा मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं की आपण मल्टिपल सर्व्हर्सवर काम करतो. आता मला एखादी मेल पाठवायचं असेल तर बट ऑब्वियस आय रिक्वायर SMTP सर्व्हर, दॅट इज स्मॉल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. मला तो सर्व्हर लागणार आहे, किंवा मला मेल ट्रान्सफर लागणार आहे, किंवा मला पॉप किंवा मेल, POP3 मेल, हे सगळे सर्व्हर्स लागणार मला एखादा मेल पाठवायचा असेल तर. मला जर 2 डिव्हाइसच्या मध्ये फाईल शेअर करायची असेल तर आय रिक्वायर FTP सर्व्हर, दॅट इज फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. बरोबर, मला एखाद्याचं जर कॉन्फिगरेशन त्या दुसऱ्या सिस्टमचा IP ऍड्रेस वगैरे हवा असेल तर आय विल नीड DNS कॉन्फिगरेशन, दॅट इज डोमेन नेम सिस्टम. तर मला हे सगळ्या सर्व्हिसेस लागणार आहेत. दॅट इज आय नीड टू डील कंटिन्युअसली विथ ऑल द सर्व्हर्स to send or to share the data between 2 devices or multiple devices. तर ज्या ह्या काही सर्व्हर्स आहेत, हे सर्व्हर्सचे डिटेल्स आहेत, या सर्व्हर्सच्या फाइल्स आहेत, कॉन्फिगरेशन फाइल्स, सिस्टम फाइल्स, ऑल दिस कम्स अंडर द सर्व्हिस डेटा. ओके, आता जर मला एखादी फाईल ट्रान्सफर करायची असेल तर मला FTP हा प्रोटोकॉल लागणार आहे, हे सर्व्हर लागणार आहे. सो आय नीड ऑल द FTP डिटेल्स, त्याचा पोर्ट नंबर काय, त्याचं आर्किटेक्चर काय आहे, त्याच्यात फाईल कुठे स्टोअर होते, बॅकएंड मध्ये काय प्रोसेस होतो, मग तो दुसऱ्या डिव्हाइसला ट्रान्सफर होताना डू आय ऑल्सो नीड FTP सर्व्हर ऑन देअर, त्यांच्या ह्याच्यात इन्स्टॉल असायला पाहिजे. मग नंतर मला तिथे IP ऍड्रेस पाहिजे त्याचा दुसऱ्या सिस्टमचा. सो ऑल दिस डिटेल will be stored in your service data. ठीक है, so /srv mainly stands for service and it will hold all your data of your required servers. आता next is /temp, that is TMP. आता हे सगळे टेम्पररी फाइल्स आहेत.
आता जर तुम्ही तुमच्या विंडोज मध्ये सुद्धा जाऊन जर जिथे आपण CMD रन करतो, माहिती कुठे करतो? विंडोज वरती क्लिक करून जिथे आपण कमांड लिहितो तिथे आपण जाऊन जर %temp% असं जर दिलं तर ऑल द टेम्पररी फाइल्स जे तुमच्या डिव्हाइसेस वरती आहेत ते तुम्हाला दिसतात. अँड देन यू कॅन कम्प्लिटली वॉच देम. तुम्ही डिलीट करू शकता की ज्यांनी तुमचं जे बॅकएंड मध्ये जे प्रोसेस कन्झ्युमिंग चाललंय किंवा जर तुमची सिस्टम स्लो झाली असेल तर ती तुम्हाला थोडाफार त्याचा स्पीड मिळू शकतो, बिकॉज दोज आर अननेसेसरी सर्व्हिसेस और अननेसेसरी फाइल्स विच आर कन्झ्युमिंग द एनर्जी और द स्पेस इन युअर मेमरी. तर तुम्ही ती कमांड फायर करून यू कॅन कम्प्लिटली मेक युअर सिस्टम नॉर्मल. तसंच हे /TMP मध्ये टेम्पररी फाईल्स सगळ्या स्टोअर होतात बेसिकली. जर एखादे कुठला तरी युजर क्रिएट केला विच आय एम जस्ट क्रिएटिंग फॉर टाइम बिंग, तर तो /TMP मध्ये क्रिएट होणार. एखादा फोल्डर क्रिएट केला असेल टू स्टोअर द डेटा तर तो /TMP मध्ये होणार आहे. आता ह्याच्यातली फाईल जी असते /TMP दॅट इज टेम्पररी फाईल, it will store the file only till the time you are going to restart the system. ज्या टाइमला तुम्ही सिस्टम शटडाऊन करणार आणि परत रिस्टार्ट करणार किंवा यू रिबूट द सिस्टम और यू रिस्टार्ट द सिस्टम, दॅट टाइम /temp मधल्या फाइल्स तुम्हाला मिळणार नाही. सो फाईल टेम्पररी बनवताना नीट विचार करून बनवायचा किंवा स्टोअर करताना व्यवस्थित लोकेशन देऊन स्टोअर करायचं. नाहीतर if it is your important file and if you store it under /TMP, you won't be able to recover once the system is restarted. ठीक है? Next is /USR, that is user programs. This is basically meant only for the user information. जेवढे users तुम्ही create करता, जेवढे users तुम्ही add करता किंवा existing users असतील त्याच्याशी रिलेटेड जेवढे काही सर्व्हिसेस आहेत, जेवढ्या काही ऍक्सेस आहेत, जेवढ्या काही फाइल्स आहेत त्या सगळ्या युजर प्रोग्राम मध्ये मिळतील. इफ सपोज आय क्रिएटेड फ्यू युजर्स आणि मी प्रत्येकाला वेगवेगळी परमिशन दिली, एकाला राईटची दिली, एकाला फुल परमिशन दिली, एकाला फक्त एक्झिक्यूट करण्याची परमिशन दिली, एकाला ओनली रीड ओनलीचा ऍक्सेस दिला, तर प्रत्येक युजरच्या अगेन्स्ट आय विल बी एबल टू सी की तो कुठल्या दिवशी तो युजर क्रिएट झालाय, what time that user was created, for how much duration that user will be there, is it permanent or temporary, त्या युजर कुठल्या कुठल्या लोकेशन मधल्या फाइल्स ना ऍक्सेस करणार आहे किंवा कुठल्या कुठल्या फाइल्स अँड डिरेक्टरीज त्यांनी क्रिएट केलेल्या आहेत, त्याला कुठल्या प्रकारचा ऍक्सेस आहे, तो कुठल्या IP ऍड्रेसशी बोलू शकतो, तो शेअरेबल आहे युजर का नाही, आणि तो युजर कोणत्या ग्रुपचा पार्ट आहे, हे सगळे इन्फॉर्मेशन /USR मध्ये स्टोअर असते. नाउ देर आर वेरियस टाइप्स इन इट. ठीक आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही जर तो /bin च्या अंडर जर तो युजर असेल तर इट विल कन्सिस्ट ऑफ बायनरी फाइल्स. इफ तो /user/sbin च्या अंडर असेल तर इट विल कन्सिस्ट ऑफ सिस्टम बायनरी फाइल्स. सिमिलर वे मध्ये ह्यातल्या कुठल्याही गोष्टीशी तुम्ही त्याला रिलेट करू शकता. दॅट युजर विल बी ऍप्लिकेबल और रिलेटेड टू दॅट स्पेसिफिक डिरेक्टरी. समजताय? काही डाऊट आहे का? काही डाऊट आहे का? नाही. नेक्स्ट इज /var. आता /var म्हणजे काय? इट इज अ व्हेरिएबल फाईल. आता व्हेरिएबल म्हणजे काय? /var इज व्हेरिएबल फाईल म्हणजे काय? चेंजिंग डेटा, ज्याच्यामध्ये डेटा चेंज होत असतो, डिफरंट असतो, चेंज होणारा डेटा ना, जो डेटा व्हेरी होणारा आहे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये द डेटा विच यू आर स्टोरिंग विल हॅव मल्टिपल व्हॅल्यूज विथ रिस्पेक्ट टू वेर यू आर युझिंग इट. म्हणजे इफ मी एक फाईल फक्त डेटा स्टोअर करायला स्टुडंट्सचं नेम स्टोअर करायला वापरतेय एका लोकेशनला, इफ सपोज
आय एम टेकिंग दॅट डेटा अंडर फर्स्ट पार्टिशन आणि मी तो फक्त मुलांची नावं स्टोअर करायला तो यूज करते. आय एम युझिंग द सेम फाईल विथ डिफरंट डेटा. तुमच्या मार्क्सचा डेटा असेल तो, दॅट विल बी स्टोअर्ड in some other location. That means I am using the same file to store multiple information but at different locations. Clear? File same आहे, आतला content different आहे आणि त्याचे location different आहे. Getting it? नेक्स्ट इज रूट. रूट तर सांगून झालेला आहे. त्याच्यानंतर स्लॅश प्रॉक. नाउ दिस इज बेसिकली द प्रोसेस इन्फॉर्मेशन. आता ह्याला प्रोसेस इन्फॉर्मेशन म्हणण्यापेक्षा वी विल से इट इज रिलेटेड टू द इन्फॉर्मेशन विच युअर कर्नल इज गोइंग टू डील विथ. आता आपल्याला कर्नल म्हणजे काय माहितीये, त्यामुळे कोणी विचारलं स्लॅश प्रॉक म्हणजे काय, तर यू विल से इट इज प्रोसेस इन्फॉर्मेशन, बट in actual it is all the information which is related to the kernel, all the files, all the information of the files which is related to the kernel. समजता? and last is slash lost plus found. आता lost plus found is similar to our recycle bin, ज्याच्यामध्ये आपण डिलीट केलेलं सगळं मिळतं, किंवा it is an application where you will be able to find if you are not able to find something on desktop. बरोबर? म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला कुठे मिळत नसेल तर तुम्ही जाऊन कुठे शोधता? सगळ्यात पहिले रिसायकल बिन मध्ये. चुकून डिलीट नाही ना झालंय, कुठल्या दुसऱ्या लोकेशन वर नाही आहे ना, राईट? एक मिनिट. सॉरी. हा, जर आपल्याला एखादी गोष्ट मिळत नसेल, त्याचा पाथ माहिती करायचा असेल, तर व्हॉट वी गो इज, वी बेसिकली गो इन, फर्स्ट स्टेप इज वी गो इन रिसायकल बिन, आणि सेकंड इज इफ नाहीच मिळाला तर आपण आपल्या स्टार्ट विंडो मध्ये कमांड लाईन वरती जाऊन जे काही हवंय ते सर्च बटन मध्ये टाकून देतो. सेम वे स्लॅश लॉस्ट प्लस फाउंड विल कीप ऑल युअर डेटा विच इज मिसप्लेस्ड. मग ते बाय डिफॉल्ट मिसप्लेस झालेला असू देत किंवा तुम्ही कुठे डिलीट व्हर्जन मध्ये टाकलेला असू देत. ठीक आहे? So that you will found in under the directory slash lost plus found. आता ह्या लिनक्स डिरेक्टरी स्ट्रक्चर मध्ये काहीही डाऊट आहे का? असेल तर लगेच विचारून घ्या. एखादं समजलं नसेल, एखाद्याचं एक्झाम्पल हवं असेल तर विचारून घ्या. हॅलो मॅम. हॅलो. हा बोल. सर्व्हिस डेटा मॅम, म्हणजे स्लॅश SRV ते समजलं. हा, स्लॅश SRV म्हणजे बेसिकली काय, आता मी कम्प्युटर नेटवर्क्स मध्ये सांगितलं होतं बघ, जरा मल्टिपल सर्व्हर्स आपल्याला लागतात ऍप्लिकेशन साइडला. म्हणजे बेसिकली जे आपल्याला वाटतं की आपण एखाद्या मोबाईल वरनं दुसऱ्या मोबाईल वर एक मेसेज पाठवते, तुम्ही व्हॉट्सअप वापरता राईट? आता व्हॉट्सअपला कुठेतरी बॅकएंड मध्ये एखादं नेटवर्क आहे इंटरकनेक्टेड. तू तुझ्या फोनवरनं मला मेसेज केलास तर तो जाण्यासाठी देर माइट बी सम ऑर दी अदर सोर्स रिक्वायर्ड इन बिटवीन सो दॅट द कनेक्शन इज एस्टॅब्लिश आणि डेटा सक्सेसफुल ट्रान्सफर होईल. तू जेव्हा मला मेसेज पाठवतेस तेव्हा सगळ्यात पहिलं यू ओपन युअर व्हॉट्सअप, यू एंटर द डेटा आणि तू मला सेंड वरती क्लिक करतेस. द सेम टाइम तू जेव्हा एंटर वर क्लिक करतेस तिथून, तेव्हा ती फाईल गेट्स कन्वर्टेड इनटू फर्स्ट ऑफ ऑल 0 आणि 1 च्या लॉजिक मध्ये. ठीक आहे? Post that is being converted, it will be uploaded on the server. कारण तू पाठवलेला नुसता हाय मला तसाचा तसा हाय डिरेक्टली मला वायर मधून कम्युनिकेट होणार नाहीये किंवा कुठल्याही क्लाउड मधून तो मला तसाचा तसा मिळणार नाहीये. I basically have to have some or the other encryption and decryption at both forms.
सर्व्हरला पण आणि रिसिव्हरला पण. म्हणजे तुला OSI मॉडेल आठवत असेल तर बघ. हा. तर जो डेटा मला ट्रान्सफर करायचा आहे, तर बेसिकली इफ इट इज अ वर्ड, आता ही जी काय आहे तुझं, तुम्हाला हाय पाठवलाय, दिस विल गेट कन्वर्टेड इनटू 0 आणि 1. ठीक आहे. आणि ती जी फाईल आहे, ती टेक्स्ट जी काही आहे, टेक्स्ट फाईल जी काही आहे, इट विल गेट ट्रान्सफर्ड टू मी वाया अ सर्व्हर. ठीक आहे. आता ही टेक्स्ट फाईल आहे, त्यामुळे मला FTP प्रोटोकॉल चालणार आहे, दॅट इज फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. इट इज अ सिम्पल टेक्स्ट फाईल. So I'll use this FTP server. So FTP server will check the data. It will take the data inside. तो ती प्रोसेस करेल. मग माझ्याकडे जो FTP रिसिव्हर असेल तो डिक्रिप्ट करेल आणि तो डिक्रिप्ट झाल्यावरती तो FTP सर्व्हर मला तो तसा तू पाठवलेला मेसेज मला पाठवून दे. ओके. समजलं मॅम. समजलं? हो मॅम. तसंच सिमिलर फॅशन मध्ये जर एखादा मेल पाठवायचा असेल तर सगळ्यात पहिलं काय होतं, मेल पाठवायचं ना तुम्ही सगळं लिहिता, यू गिव्ह द डेस्टिनेशन, तुम्ही त्या माणसाचं नाव देता कोणाला पाठवायचं आहे ते. ठीक आहे. आणि यू राईट द कंटेंट, समटाइम्स यू अटॅचमेंट वगैरे सगळं टाकता, तुम्ही फाईल्स अपलोड करता आणि यू प्रेस सेंड. ठीक आहे. ज्या वेळेला तुम्ही सेंड करता तेव्हा ऑटोमॅटिकली दिस फाईल गेट्स कन्वर्टेड इनटू व्हेरी स्मॉल पॅकेट आणि ती झिरोज आणि वनच्या लॉजिक मध्ये इट विल बी ट्रान्सफर्ड फ्रॉम सर्व्हर टू डेस्टिनेशन वाया SMTP प्रोटोकॉल. म्हणजे SMTP सर्व्हर, बिकॉज इट इज अ सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. जेव्हा मेल पाठवायचं असेल तेव्हा SMTP, POP3 नाही तर IMAP, हे 3 गोष्टी आहेत ज्या मेल ट्रान्सफर करायला हेल्प करतात. सो द मेल विल बी ट्रान्सफर्ड. समजतंय? असे वेगवेगळे सर्व्हर्स आहेत. तुम्ही जेव्हा वेब ब्राउझर यूज करता तेव्हा एखाद्या इंटरनेट वरती जर तुम्ही वरती www.google.com किंवा www.facebook.com काहीही तिथे टाकलं तर द इन्फॉर्मेशन विच यू गेट हे बॅकएंड मध्ये सगळ्यात पहिले अपाची सर्व्हरवर जातं किंवा यू कॅन से DNS वरती जातं. ते दोन्ही सर्व्हर्स तुम्हाला IP ऍड्रेस लोकेट करायला आणि जी इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी ती डेटाबेस मधून बाहेर काढून तुम्हाला डिस्प्ले करण्यासाठी दोन सर्व्हर हेल्प करतात. सो देर आर मल्टिपल ऑफ सर्व्हर्स. ठीक आहे. फाईल शेअरिंगला पण भरपूर सारे आहेत, सांबा आहे, NFS आहे, हे सगळं तुम्हाला पुढे आहे लिनक्स मध्ये बेसिक विथ बेसिक त्यांचं सर्व्हर साइड कॉन्फिगरेशन आणि रिसिव्हर साइड कॉन्फिगरेशन. तर ते तुम्हाला सगळं शिकायचंच आहे. पण हे बेसिक त्याच्याशी ज्या लागणाऱ्या फाईल्स आहेत त्या सगळ्या सर्व्हिस डेटामध्ये असतात. अजून काही डाऊट आहे? दामिनी समजलं? येस मॅम. अजून काही डाऊट आहे? ऐश्वर्या समजतंय तुला लेक्चर? हो. सीमा होती ती कुठे गेली? तिला नेटवर्क प्रॉब्लेम आहे मॅम. बरं, पण मग ती नंतर लेक्चर ऐकते का? म्हणजे तिला कसं कळेल मला माहिती नाही. आणि आता मला एक क्वेश्चन होता, मला तुम्हाला VMware दाखवायचं म्हणजे ज्याच्यावर ऍक्च्युअल आपण कमांड रन करतो किंवा ज्याच्यावरनं आपल्याला प्रोग्रामिंग करायचंय, तर ते टर्मिनल मला दाखवायचं होतं तुम्हाला आणि बेसिक कमांड कशा होतात त्या. तर मी स्क्रीनशॉट्स घेऊन तुम्हाला दाखवू का कसं हवंय तुम्हाला? म्हणजे कारण मला तर हे बेसिक तुम्हाला ही थिअरी होती आतापर्यंत, याच्या पुढे पण आहे बरीच थिअरी, पण ती विथ रिस्पेक्ट टू कमांड्स आहे, त्यामुळे मला ते कमांड्स वगैरे सगळे दाखवायचे. तर स्क्रीनशॉट्स घेऊन दाखवू का कसं? पण प्रॅक्टिकली मला नाही वाटत पॉसिबल होईल ते. लाईव्ह नाही दाखवता येणार. लाईव्ह दाखवायला मला कॉलेजला जायला लागेल. अच्छा.
बरं, एखाद दिवशी मी जाईन कॉलेजला आणि तुम्हाला कमांड्स वगैरे रन करून दाखवेन नेक्स्ट वीक मध्ये. तोपर्यंत मग जे काही थिअरीचे कन्सेप्ट आहेत बेसिकली, ठीक आहे. आता लिनक्सला काय आहे की ह्याच्या पुढे तर सगळे सर्व्हर्स वगैरे चालू होतील तुमचे. एक मिनिट, मला सिलेबस बघू देत तुमचं. हा, आता ह्याच्यानंतर जे आहे ना मॅनेजिंग युजर्स आणि ग्रुप्स, ह्याच्यामध्ये मी युजर्स काय असतात, ग्रुप्स काय असतात हे दाखवेन तुम्हाला. इवन मी युजर ऍड कसा करायचा सगळ्या कमांड्स देईन तुम्हाला, पण त्या कमांड्स आपल्याला रन करायच्या. सिमिलर वे मध्ये बूटिंग आणि शटिंग डाऊन प्रोसेस म्हणजेच रन लेवल्स वगैरे हे सुद्धा थिअरी आहे, ते रन लेवल्स होतील. त्याच्यानंतर प्रोसेसला पण सुद्धा आपल्याला कमांड्स आहेत. त्याच्यानंतर आता जे काही पुढे चालू होणार आहे फायरवॉल, त्याला कमांड आहेत. त्याच्यानंतर डीएनएस, एफटीपी, अपाचे. आता जे युनिट 2 आणि युनिट 3 जे आहे दॅट इज कम्प्लिटली प्रोग्रामिंग. ओके, म्हणजे थिअरी ह्याला पण येताना पेपरला सुद्धा येताना अशी येते की व्हॉट इज एनएफएस, गिव्ह इट सर्व्हर साइड कॉन्फिगरेशन किंवा क्लायंट साइड कॉन्फिगरेशन. म्हणजे तुम्हाला एनएफएस काय आहे ते लिहायचं, त्याचं डायग्राम वगैरे काढायची, त्याचा पोर्ट नंबर लिहायचा, त्याची डिरेक्टरी लिहायचं आणि त्याच्यानंतर त्याचा सर्व्हर साइडचा अख्खा कोड आणि क्लायंट साइडचा कॉन्फिगरेशनचा कोड हे सगळं लिहायचं. त्यामुळे युनिट 2 आणि युनिट 3 इज कम्प्लिटली प्रोग्रामिंग, म्हणजे कॉन्फिगरेशनच्या स्टेप्स आणि सगळ्याची थिअरी. म्हणजे मला फक्त सगळ्याचं तुम्हाला आर्किटेक्चरच काढून दाखवायचंय की बेसिक कसं एनएफएस मध्ये नक्की ऑपरेशन काय होतं. थिअरी वाईज मी तुम्हाला एवढंच सांगू शकेन की प्रत्येकाचं ऑपरेशन काय, बट ऍक्च्युअल मध्ये आपल्याला हे सगळे सर्व्हर आणि क्लायंट साइड वरती आपल्याला बघायचे. तर ते कसं करायचंय ते तुम्ही सांगा आता मला. आधी सगळी एक मार्गी थिअरी उरकून घेऊ आणि नंतर आय थिंक 2 महिन्यात थिअरी संपल्यावरती, म्हणजे 1-1.5 महिन्यात थिअरी संपली की पुढच्या महिन्यापासून आपण कॉलेजने अलाउ केलं तर ठीक, नाही तर मग आपण काहीतरी वे आउट फाइंड करू. कसं करायचंय, सायमल्टेनियस हवंय का काय हवंय? सांगा कसं हवंय. म्हणजे काय समजलंच नाही, काय प्रॅक्टिकलचं काय? अरे, लिनक्स हे असं आहे ज्याच्यामध्ये प्रॅक्टिकल फोकस जास्त आहे. आता लिनक्स मध्ये ही एक ऑपरेटिंग सिस्टीम. आता ह्याच्यामध्ये मी तुला थिअरी किती सांगणार, आय कॅन टेल यू ऑल द कन्सेप्ट, आय कॅन कव्हर ऑल द कन्सेप्ट थिअरॉटिकली, पण मी फक्त कन्सेप्च्युअली सांगू शकते. म्हणजे एनएफएस काय आहे हे, किंवा डीएनएस काय आहे, डीएचसीपी काय आहे हे मी तुला थिअरी सांगेन त्याची विथ डायग्राम की ऍक्च्युअल मध्ये ह्यांचं ऑपरेशन काय होतं. बट बेसिक जो कॉन्फिगरेशन आहे त्यांचं सर्व्हर साइडला आणि क्लायंट साइडला, त्याच्यासाठी मला तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवायलाच लागेल ना. मग मी तेच विचारतेय, आधी कम्प्लिटली थिअरी कव्हर करून घ्यायची 3 युनिट्सची. मग प्रॅक्टिकली पण क्लिअर झालं तर चांगलं होईल ना असं. मग मी तेच तर विचारते ना, विथ प्रॅक्टिकल थिअरी हवी आहे का नुसतीच आधी पहिले थिअरी करू आणि मग नंतर प्रॅक्टिकल देऊ? विथ प्रॅक्टिकल. नाही, विथ प्रॅक्टिकल द्या ना तुम्ही. जेव्हा थेरी शिकवता ना त्यासोबतच प्रॅक्टिकल सांगितलं. म्हणजे मग मला रोज कॉलेजला जायला लागेल. ओके, ठीक आहे. आधी युनिट 1 तर कव्हर करून घेते आणि युनिट 2 आणि 3 पासून मग आपण विथ थिअरी प्रॅक्टिकल करूया, म्हणजे तुम्हाला सगळे सर्व्हर्स पण क्लिअर होते. मग आम्हाला कॉलेजला यायलाच नाही भेटणार प्रॅक्टिकल करायला. मला तोच तर हे होता ना, म्हणून मी म्हणत होते हे 1-1.5 महिना मी कम्प्लीट थिअरी कव्हर करून घेतली आणि जर इफ सपोज गणपती नंतर सर म्हटले कन्सेप्टच क्लिअर होऊन जाईल. नाही, ते प्रॅक्टिकलचं नाही हो, आता प्रोजेक्ट पण आम्हाला सबमिट करायचे ना 2. सुरू केलेत का? नाही, थोडं मॉडेल वगैरे क्रिएट आहे, डिझाईन वगैरे झाले, फक्त कोडिंग वगैरे करायची आहे. पाठवून दे. नाही, मग घरी पीसी नाही ना, मग कॉलेजला येऊन करायचं असं चाललंय.
ये मग कॉलेजला. अलाव करतील काय? असे ग्रुपने 5-6 जण याल तर नाही अलाव करणार. एक एक 2 जण आपापले अल्टरनेट डे डिसाईड करा की मंडेला तू तर ट्युजडेला दुसरं कोणीतरी, वेनसडेला दुसरं कोणीतरी, असं आलटून पालटून या. चालेल तसं? चालेल. हा चालतंय. आता ऐश्वर्याला पण तेच म्हंटल, तिला पहिल्या याच्यात काही नाही समजलंय तर मग मी तिला नेक्स्ट म्हणजे एखादा सॅटर्डे बघून तिला मी बोलवीन किंवा फ्रायडेला आणि तिला सांगेन. पण मॅम आमच्याकडे काही सोर्सच नाहीये खेळला यायला. तू कुठे राहतेस? तिथे चिचगडच्या पुढे आहे. बरंच ते गप्प बसा, रिक्षा बिक्षा येतात तिकडून, काय पण बोल नको. नाही रिक्षा गप्प बस. बरं ना. येतात. नाही तर एक मॅडम आहेत, त्यांना नाही. सांगते तू त्यांच्या बरोबर ये. आमच्या इकडे येतात एक कोण- मॅडमची. बसेस कोणत्या पण सुरू मॅडम? आहेत. एक आमच्या इकडे येतात कामाला दुकानात, त्यांना सांगते तू यायचं घेऊन ये. येईन मी मॅम. हॅलो, हा यायचं आहे, यायला सोर्स आहे, पण परत रिटर्न यायला काही नाहीये असं सोडतील. म्हणते. तू बरोबर 4-5 तास थांब कॉलेजला, ते सोडतील तुला. बरं बरं ठीक आहे, तुम्ही सांगा मी येते मग. हा. नाही तर मग एखाद दिवशी असं संध्याकाळचा फोन कर, मग तुला ह्याच्यावर एक्सप्लेन करेन. चालेल, असं पण चालेल. ठीक आहे. चालेल. अजून काही डाऊट्स आहेत? नाही काही नाही. आतापर्यंतच्या कन्सेप्ट मधलं काही नाही समजलं किंवा लिनक्स अवघड वाटते असं काही आहे तर आताच सांगा, ऑप्शन आहे म्हणून विचारते. नाही नाही. Default. So when you install the Linux operating system, you will find the booting files get loaded into the boot. And here the booting file is completely different. Here you will find grub or grub2 as your booting file. खुशबू मॅडम अटेंडन्स घेताय? मैम मैम अभी 4 मिनट बाकी है, फिर से लॉगिन करूँ उसी पर ही की हो गया आज का लेक्चर। अभी 4 मिनट बाकी बता रहा है यहाँ पर, तो क्या करने का? आपको लेक्चर हुआ ना आपका, मतलब पूछ रही है वैसे। हाँ ठीक है, 4 मिनट ठीक है, आप ले लो, पर अटेंडेंस यहाँ से स्क्रीनशॉट ही लेना है ना आपको। नहीं नहीं प्रथमेश वो नहीं बोल रही हूँ मैं, अभी 4 मिनट बाकी है तो फिर से उसी पर स्टार्ट करूँ कि आपका हो गया, ऐसे पूछ रही थी। क्या? कुछ नहीं, 4 मिनट्स बाकी बोल रही हूँ और कुछ नहीं। हाँ ठीक है ना। ओके मैम। तू रिकॉर्डिंग स्टॉप कर ले।